हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। संजय राऊतांसह चंद्रहार पाटील सांगलीहून मुंबईला रवाना। सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा झाली। चंद्रहार पाटीलच उमेदवार राहणार, संजय राऊत ठाम। संजय राऊतांनी नौटंकी बंद करावी, राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये, सांगलीचा प्रश्न चर्चेतून सोडू, नाना पटोले आक्रमक। 2 दिवस शांत रहा, सांगलीच्या जागेबाबत फैसला, नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना ग्वाही दिली। काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांची माहिती। नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आग्रही, हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाल्यास विजय निश्चित, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। भाजपकडून खडसेंचा छळ, ते परत जातील असं वाटत नाही, नाना पटोलेंची टीका। तर खडसेंच्या मनामध्ये चलबिचल सुरू होती, लवकरच प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय, अजित पवारांचा दावा। एकनाथ खडसे 9 एप्रिलला भाजपमध्ये येणार, खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत मंत्री गुलाबराव पाटलांचे संकेत। तर भाजपमध्ये गेल्यास खडसेंनी राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता। भाजपकडून खडसेंवर आधी आरोप, आता त्यांच्याकडे वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का, संजय राऊतांचा सवाल। तर फडणवीस लीलया वाद सोडवता, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती नाही, पण खडसे बऱ्याच दिवसांपासून दबावात, जयंत पाटलांचं वक्तव्य। तर पवार गटामध्येच वाद असल्यानं 2 पक्ष झाले, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना धक्का, पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्यासह सोनाई ग्रुपचे संचालक दशरथ माने अजित पवार गटात जाणार, सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार। पुण्यामध्ये सुनेत्रा पवार आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांची भेट, दोघांकडून एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा। आमच्याकडून प्रकाश आंबेडकरांना प्रस्ताव गेला, 3 वाजेपर्यंत त्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ, नाना पटोलेंचं वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीकडून बीडमध्ये उमेदवाराची घोषणा, अशोक हिंगे वंचितकडून बीड लोकसभा निवडणूक लढवणार। माढ्यामध्ये शरद पवार गटाचा उमेदवार मोहिते पाटील किंवा निंबाळकरांच्या घरातील असणार, सूत्रांची माहिती। 12 एप्रिलला माढा मतदारसंघातील उमेदवाराच्या घोषणेची शक्यता। महायुतीमध्ये अंतर्गत कलह टाळा, एकोप्यानं काम करा, बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। तिकीट कापलेल्या खासदारांचं पुनर्वसन करण्यावर देखील बैठकीत मंथन। सुप्रिया सुळेंचा आज नवी मुंबईमध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा, माथाडी कामगारांसोबत संवाद साधणार। तर नगर दक्षिणचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटलांची देखील कामोटेमध्ये सभा। माहितीच्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात, मोदींची उद्या महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा, चंद्रपुरात 16 एकर परिसरामध्ये जाहीर सभेचं आयोजन। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये केवळ 28%च पाणीसाठा शिल्लक, आवश्यकता भासल्यास 10 ते 15% पाणी कपातीचे महापालिकेचे संकेत। 9 एप्रिलपर्यंत बोरघाटात सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।